नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि आताची सगळ्यात मोठी बातमी. वरळी हिट्यान धरण प्रकरणामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. वरळी हिट्यान धरण प्रकरणामध्ये दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. अपघातानंतर मिहिर शहानं आपले केस आणि दाढी काढलेली आहे. आरोपीनं कारची नंबर प्लेट कुठे टाकली याचा शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी म्हटलंय. तसंच आरोपीला कोणी मदत केली, लपण्यासाठी कोणी मदत केली याची देखील माहिती घ्यायची असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. तर आरोपीनं अपघातानंतर कुणाशी संपर्क केला त्याचा तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं. आरोपीला कुणीतरी मदत केली त्याचाही तपास करायचा आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं आहे. गुन्ह्यातील कार कुणाच्या नावावर आहे याचाही तपास करायचा आहे असं पोलिसांनी म्हटलं. गुन्ह्यातील कार पोलिसांनी जप्त केलेली आहे. आरोपी मिहिर शहाच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं. कारने धडक दिली तेव्हाच कारची नंबर प्लेट तुटून पडली होती असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं. मिहिर शहानं ती नंबर प्लेट उचलून गाडीमध्ये ठेवली होती असं आरोपीच्या वकिलांनी सांगितलं. काल 3 वाजता अटक झाली. मेडिकल चेकअप देखील झालेला आहे असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. पोलीस कोठडीची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलं आहे. गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि तपास प्राथमिक टप्प्यावर आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं. आम्हाला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं आहे.